शिर्डी व शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण करणाऱ्या बाजारपेठेतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दिलेला अल्टिमेट अखेर आज पूर्ण झाला असून सकाळी 10 वाजल्यापासून राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास नगरपालिका प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त घेत काही अतिक्रमणे दुपारपर्यंत हटवली असल्याचे दिसून आले। मात्र अतिक्रमण काढत असताना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर दुकानातील सामान काढणाऱ्यांमध्ये चांगलीच पळापळ झाल्याचे दिसून आले। शासनाच्या आदेशानुसार राज्यात अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू झाली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर तर आता राहुरीत अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सरसावले आहे। शिर्डी मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरामध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली होती। यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या बाहेरील नागरिकांना गर्दीसह अतिक्रमणाचा सामना करावा लागत होता। आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये अतिक्रमणे हटवण्यात आली। प्रथम शहरातील नवीन पेठेतील गाळे दुपारपर्यंत जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्याचे दिसून आले। शहरातील मुख्य जुनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे। यामध्ये नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक हा रस्ता 9 मीटर 30 फुटाचा रस्ता असून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे अतिक्रमणावर हातोडा पडणार आहे। तर शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल 12 मीटर 40 फुटाचा रस्ता आहे। ग्रामीण रुग्णालय ते भागीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत 20 मीटर 65 फूट रस्ता असून यामध्ये ज्या कोणी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे। तर शुक्लेश्वर चौक ते प्रगती शाळा रोड ते पृथ्वी कॉर्नर हा 12 मीटर असा 40 फुटाचा रस्ता आहे। नगर मनमाड रोड, मल्हारवाडी चौक, नवी पेठ ते शनी चौक 15 मीटर असा सुमारे 50 फूट रस्त्याची नोंद पालिकेकडे असून आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शहरातील काही भागातील अतिक्रमण काढण्याचे काम प्रशासनाकडून जोरदारपणे सुरू असल्याचे दिसून आले। सार्वमंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर।